अचलपूर शहरातील गांधीपूल परिसरातील दीक्षाभूमी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या तळमजला व प्रथम मजल्याच्या नूतन इमारतीची अज्ञात इसमांनी तोडफोड केल्याचा प्रकार 31 जुलै रोजी उघडकीस आला। या प्रकरणी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी नगर परिषद प्रशासनाने सरमसपुरा पोलिसांकडे केली आहे। नगर परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर बांधकाम कंत्राटदार अंकित अग्रवाल यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे। इमारत नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेसाठी कंत्राटदार 31 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले असता इमारतीच्या प्रवेशद्वारावरील कुलूप, कडीकोंडा तसेच काचेच्या दरवाजाची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। यानंतर कंत्राटदाराने याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे लेखी अर्ज सादर केला। अर्जाच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले। संयमपाल सलीम अहमद अब्दुल रज्जाक हे प्रशासकीय अधिकारी सुनील नेवाडे यांच्यासह घटनास्थळी गेले असता इमारतीची तोडफोड झाल्याचे आढळून आले। यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला असून तोडफोडीचे छायाचित्रही पोलिसांना देण्यात आले आहे। या घटनेप्रकरणी नगर परिषदेचे उपअभियंता मनीष शर्मा यांनी सरमसपुरा पोलिसांना पत्र देऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अज्ञात इसमांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता सरमसपुरा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कोणती कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।